चला तर मित्रांनो, मग पुढं असं घडलं की त्या दिवसामध्ये 2 वेळेस मी नीता मामीला चांगलं मनसोक्तपणे ठोकून काढलं. मला काही करायला येत नाही असं मी तिला सारखं सांगायचो आणि तिलासुद्धा वाटायला लागलं की माझी ही पहिलीच वेळ आहे. मला सर्व काही माहीत असूनसुद्धा मला काहीच माहीत नाही असं मी तिला दाखवत होतो आणि त्याच्यामुळे तीसुद्धा मला भरपूर प्रतिसाद देत होती. मला प्रत्येक गोष्ट ती शिकवत होती, सांगत होती. मला स्वतःचं हसू येऊ लागलं होतं, कारण मी ठोकण्यामध्ये इतका तरबेज होतो तरीसुद्धा एखादं निमित्त करून किंवा नाटक करून कसं ठोकता येतं हे सुद्धा मी आज शिकलो होतो. मित्रांनो, मग असं झालं की मी तिच्या बाजूला झोपलो. बराच वेळ मी तिच्या कलिंगडावरून हात फिरवत होतो. तिच्या हापूस आंब्यावरून मी माझी नजर मारत होतो. मी थोड्या वेळानंतर तिला म्हणालो, मामी, मला तुम्ही थोडंसं दूध पाजवा ना, मला खूप भूक लागली आहे. तसं मामी मला म्हणाली, मग जेवण कर ना, उठ. परंतु मी तिच्या हापूस आंब्याकडे इशारा करत तिला म्हणालो, मामी, मला हे निक्कं दूध प्यायचं आहे. मग ती मला म्हणाली, तुला कोण नको म्हणलं आहे? सर्व काही उघडं आहे आणि तुझंच आहे. तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू पिऊ शकतोस. मला विचारायसारखं त्यात काय एवढं? मग ती थोडंसं पुढं सरकली. जसं लहान लेकराला जवळ घेऊन महिला दूध पाजवतात तसं तिनं मला अगदी जवळ घेतलं आणि तिनं तिचा तो गोळा माझ्या तोंडामध्ये दिला. मी त्याला लहान बाळासारखं चोखू लागलो. चोखत असतानाच मी हळूवारपणे त्याला चावू लागलो. तशी ती मला म्हणाली, राजेश, चावू नकोस ना, मला त्रास होतो आहे. मग मी तिला म्हणालो, मामी, हे पुढचे जे टोक आहेत त्याला काय म्हणतात हो? तशी ती मला म्हणाली, ते पण तुला माहीत नाही का? मी म्हणालो, नाही ना, ते मी कुठं वाचलं पण नाही आणि कधी त्याचं कोणी नाव पण घेतलं नाही. याच्या शेंडाला काय म्हण सांगा ना. ती हळूवारपणे हसली आणि मला म्हणाली, त्याला बोंड म्हणतात. तसं मी म्हणालो, काय? ती म्हणाली, बोंड बोंड म्हणतात त्याला. मी म्हणालो, हो का? मग इंग्रजी भाषेमध्ये त्याला निपल म्हणायचं का? मी म्हणालो. ती लगेच म्हणाली, हो, बरोबर आहे. ती मला म्हणाली, तुला माहीत नव्हतं का? मी म्हणालो, नाही ना. मग मी तिच्या पुढं सरकलो आणि तिच्या बेंबीजवळ जाऊन तिच्या बेंबीवर मी हात ठेवला व तिला म्हणालो, हे मला पण आहे आणि तुम्हाला पण. आता ह्याला बेंबी म्हणतात हे मला साहजिकच माहीत आहे. नाहीतर मी तुम्हाला ह्याचं नाव विचारेन असं समजून घेऊ नका. परंतु महिलांच्या बेंबीकडे पाहून पुरुष जास्त उत्तेजित का होतात याचं कारण मला तुमच्याकडून ऐकायचं होतं. तशी ती मला म्हणाली, याचं कारण मला माहीत नाही. मला जे काही माहीत आहे ते मी सांगते. तुला बाकी काही विचारायचं असेल तर सांग. मग मी हळूहळू माझा हात तिच्या ओटीपोटाकडे नेऊ लागलो आणि वरपणे तिच्या ओटीपोटावर हात ठेवून मी तिला म्हणालो, मामी, दुखणं कंप्लीट झालं का? तसं ती म्हणाली, हो ना, दुखायचं पूर्ण बंद झालं. मग मी हळूहळू तिच्या त्या हापूस आंब्याला दाबू लागलो. ती मला म्हणाली, हे काय करतोयस? तसं मी म्हणालो, थोडी मजा घेतोय, असं करायला मला मजा येत आहे. मग ती मला म्हणाली, याच्या अगोदर तू कधी कोणाची दाबली आहेस का? मी म्हणालो, नाही ना मामी, मला कोण देणार? मग ती मला म्हणाली, तू एवढ्या सराईतपणे दाबत आहेस, तुला खरोखरच खूप छान दाबता येते. तू एकदम मस्त, एकदम माझ्या काळजाला भिडेल, माझ्या मनाला पटेल अशा पद्धतीमध्ये करायला सुरुवात केली आहेस. खरोखरच सांग, याच्या अगोदर तू कधीच कोणाचे दाबले नाहीस का? मी म्हणालो, नाही ना मामी, मी कशाला दाबू कोणाचे आणि मला कोण देणार दाबायला तरी? आज पहिल्यांदा तुमच्या शरीराला स्पर्श करतोय आणि दाबायलासुद्धा तुमचंच मिळतं आहे. ते पण तुम्ही दाबायला संधी दिलात म्हणून मला दाबता येते. तुम्ही जर मला दाबू दिलं नसतं तर ते पण मिळालं नसतं. तुमच्या शरीराला माझा हात लागला हे माझं अहोभाग्य समजतो मी. मग ती मला म्हणाली, हो, बरोबर आहे राजेश, तुला जे पाहिजे ते तू कर, मी तुला नाही म्हणणार नाही. आणि हो, मी एवढ्या काही जास्त चित्रपट बघत नाही किंवा कसल्या क्लिप मी जास्त बघत नाही. त्याच्यामुळं तू जर एखादी क्लिप बघितला असेल आणि त्याच्याप्रमाणे पण तुला करायचं असेल तर तू तसं पण करू शकतोस. बघ, तुला तुझे काही आवडीनिवडी असतील, एखादी तुझी फंटाशी असेल तर माझ्यासोबत तू शेअर करू शकतोस. तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करण्यासाठी बांधील आहे, कारण माझ्या मनाची इच्छा तू पूर्ण केला आहेस. तर आता तुला जे काही पाहिजे ते मी तर तुला द्यायलाच पाहिजे ना. मी म्हणालो, हो ना मामी, ते तर आहे. परंतु मामी, मला यातलं काहीच माहीत नाही. तुम्ही जेवढं मला करायला लावलं तेवढंच मी केलं. माझ्या मनानं करण्यासारखं काहीच नाही. परंतु हो, एक गोष्ट मात्र तुम्हाला विचारायची होती. मी मगापासून तुम्हाला विचारावं म्हणतोय, परंतु तुम्हाला राग येईल म्हणून मी काही बोललोच नाही. मग ती मला म्हणाली, काय विचारायचं आहे, विचार ना बिनधास्त. मी म्हणालो, तुम्हाला राग येत नसेल तरच विचारतो. मग ती मला म्हणाली, मला कशाला राग येणार आहे, विचार, तुला काय विचारायचं ते. मग मी तिला म्हणालो, माझा एक सुरेश नावाचा मित्र आहे. तो मला म्हणत होता की आपला जो नळ आहे, आपला नागोबा, त्या महिला तोंडात घेऊन खेळतात. हे मामी, हे सर्व काही बरोबर आहे का हो? मला तर माहीत नाही.
आणि आत्तापर्यंत मला या गोष्टीचा कसला लवलेशसुद्धा माहीत नाही. परंतु सुरेश मला सहज बोलत होता, त्याच्यामुळं मी तुम्हाला विचारतो आहे. आता सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतील, तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात म्हणून विचारतो आहे. आणि तसं काही तुम्ही करा असं माझा काही आग्रह नाही, परंतु महिला आपल्या नागोबाला तोंडात घेतात एवढं मी ऐकलं होतं. हे खरं आहे की खोटं आहे हे मला विचारायचं होतं, म्हणूनच हा प्रश्न मी तुमच्यासोबत करत आहे. तुम्हाला आवडत नसेल तर मी नाही विचारणार. तशी ती हसली आणि म्हणाली, हो का, तुझी इच्छा आहे का मी पण घ्यावं म्हणून? तसं मी म्हणालो, मामी अशी काही माझी इच्छा नाही, परंतु ते सुख काय असते हे मला पण जाणून घ्यायची इच्छा आहे ना. सुरेश मला म्हणला, त्यात पण भरपूर मजा येते म्हणून मी तुम्हाला विचारलो. जर तुम्हाला आवडत असेल, तुम्ही कधी कोणाचं घेतलं असेल तर बिलकुल माझं पण घ्या, आणि जर तुम्ही कधी कोणाचं घेतलं नसेल तर मग सोडून द्या, माझा काही आग्रह नाही. मामी हसली आणि मला म्हणाली, राजेश तू खूपच हुशार आहेस. मित्राच्या नावानं तू मला माझ्याकडून सर्व काही करून घेणार आहेस. तसं मी म्हणालो, मामी तुमच्या गळ्याची शपथ, मला काहीच खरंच हो मला काहीच माहीत नाही. तो जे काही सांगितला तेच मी तुम्हाला सांगितलं, आणि सर्वात अगोदर तर मी तुम्हाला तेच बोललो. तुम्हाला जर राग येत असेल किंवा आवडत नसेल तर नका करू असं काही. तुम्ही माझ्यासोबत काही करावं किंवा माझा नागोबा तुमच्या तोंडात घ्यावात अशी माझी इच्छा नाही. मुळीच मला असं वाटत नाही. फक्त त्यात सुख काय असतंय हे मला बघायचं होतं. खरोखर जर मजा येत असेल तर काय हरकत आहे आपण पण तसं करून बघायला. तुम्ही जर केलं असेल तर ठीकच आहे, आणि नसेल केलं तर तुमची इच्छा असेल तर घेऊन बघा, आणि ते पण तुमची इच्छा नसेल तर द्या सोडून. मी कुठं काय म्हणतो आहे. आणि हो, तुम्ही मला इतकं तृप्त केलं आहे, त्याच्यामुळे मला आता बाकी काही नकोच वाटते. जे काही तुम्ही मला करायला हवाल तेच मी करणार आहे. मी आता तुमचा गुलाम बनलो आहे, कारण तुम्ही जे मला सुख दिले ते सुख आजपर्यंत मला कधीच मिळालं नव्हतं. तुमच्यामुळं मला सर्व काही मिळालं. स्त्रीचं शरीर कसं असतं हे साधं मी माझ्या नजरेनं बघितलंसुद्धा नव्हतं. 10-15 फुटावर ती समोरच्या घरातला कार्यक्रम गणूचा तेवढाच काय तो मी बघायचो, आणि बाकीचं मग जे काय हे आहे ते मोबाईलमध्ये, कधी CD लावून कधी DVD लावून. याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहीत नाही. आज तुमच्या कृपेमुळे मला सर्व काही मिळालं, आणि खरोखरच मी झालो. मामी खरोखरच तुम्ही खूप ग्रेट आहात. तुमची स्तुती जेवढी करावी तेवढी कमीच आहे. आणि हो, तुम्ही खूप सुंदर पण आहात, आणि तुमचं मन पण खूपच सुंदर आहे. तसं ती लगेच म्हणाली, राजेश मला झाडावर चढू नकोस प्लीज, अशा गोष्टी मला आवडत नाहीत. परंतु का कोणास ठाऊक, मी मात्र तुझ्या जास्त आहारी जाते असं मला वाटत आहे. तुझ्या मामाने मला असं सुख कधी दिलंच नाही. आणि तुझा जो नागोबा आहे ना, त्याचा आकार बघ कसा आहे तो. तुझ्या मामाचा बोटाच्या करंगळे एवढाच आहे, जसे की लहान लेकराचं असतं तेवढंच. 2-3 दणके दिले की नाही तोपर्यंत ते संपतात, फिनिश, आणि झालं मग सगळं. ते तिकडे मी इकडे. रात्रभर ढाराढूर झोपी जातात, एकदम घोरत पडतात. त्यांना बाकी काही फिकीरच नसते, कशाची ना काळजी ना चिंता. बायकोला काय पाहिजे काय नाही त्यांना काहीच कशाचीच कसलंच देणं घेणं नाही. जे पण काय करायचं आहे ते मलाच करावं लागतं. मी बिचारी रात्रभर तडफडत राहते. परंतु राजेश तुला खरं सांगू का? मी म्हणालो, हो ना मामी बोला की. तसं ती मला म्हणाली, आता मात्र मी अजिबात तडफडणार नाही, मी त्याला तडफडायला लावणार. बघ ना, आता मला तू मिळालास. तुझ्यासारखा स्ट्रॉंग पुरुष जर एखाद्या महिलेला मिळत असेल तर काय गरज आहे तिला तडफडायची. जेव्हा पाहिजे तेव्हा मी तुला मनसोक्त बोलून घेऊ शकते. तुझ्याकडून पाहिजे तेवढं सुख मी घेऊ शकते. तसं मी म्हणालो, हो ना मामी, मी पण तेच म्हणतो आहे. तुम्हाला जसं पाहिजे जे पाहिजे ते तुम्ही बिनधास्त घ्या. तुम्ही मला सांगा कधी करायचं आहे कुठं करायचं आहे, मी तर कधी पण यायला तयारच आहे. माझ्या बोलण्यामुळे मामी हळूहळू आता एकदम खुली होऊ लागली होती. ती माझ्यासोबत एकदम मिसळू लागली होती. माझी प्रत्येक गोष्ट बरोबर आहे असं तिला वाटू लागलं. काही वेळ गेला मग ती हळूच मला म्हणाली, राजेश तुला ते बघायचं होतं ना? तसं मी म्हणालो, काय दाखवणार आहात आणखीन? तशी ती मला म्हणाली, अरे दाखवायचं काही नाही, तू म्हणलास ना ते नागोबाला तोंडात घ्यायचं आहे म्हणून. मग मी म्हणालो, हो म्हणलं होतं ना, मग काय घेणार का? तशी तिनं माझ्याकडे बघून होकारार्थी मान हलवली आणि मला म्हणाली, हो काढ बाहेर. तसं मी म्हणालो, मामी याच्या अगोदर तुम्ही कधी कोणाचा घेतला आहे का? मग ती मला म्हणाली, अरे बाबा मी आत्तापर्यंत कधीच कोणाचं नाही घेतलं, मी बघितलं आहे. तसं मी लगेच म्हणालो, कोणाचं बघितलं मामी? मग ती मला म्हणाली, माझी मोठी बहीण आहे ना, ती तिच्या नवऱ्याचं घ्यायची. गावाकडे आली ही त्या दोघांचा खेळ मी चोरून चोरून बघत असे. भरपूर वेळा मी बघितला आहे. मला पण इच्छा व्हायची, परंतु तुझ्या मामाचं एवढं हाताच्या करंगळ एवढं छोटंसं, त्याला
खाली घेऊनच माझी इच्छा भागत नसे आणि त्याला तोंडात घेऊन काय होणार? घेतलं तरी काही नाही आणि नाही घेतलं तरी काही नाही. त्याच्यामुळं मी काही इच्छा माझी मारून टाकल्या. मी सर्व काही विचार सोडून दिले. आता मला तशी काही इच्छा राहिलीच नाही. त्याच्यामुळं मी सर्व गोष्टींवर माझ्या डोक्यातून काढून टाकल्या. मी म्हणालो, मामी तुमचं दुःख ऐकावं तेवढं कमी आहे. काय करणार? नशीब तुमचं. मग ती मला म्हणाली, नाही ना, असं काहीच नाही. माझ्या नशिबामध्ये आता मला तू मिळाला आहेस. तुझ्यासारखं एकदम मजबूत धडधाकट व्यक्ती मला भेटला आहे. त्याच्यामुळं माझं आता काहीच कमी पडणार नाही. मला सर्व काही तुझ्याकडून घेता येईल. माझ्या सर्व इच्छा मी तुझ्याकडून पूर्ण करून घेणार आहे. मला पण जे वाटतंय ते मी तुला बिनधास्तपणे सांगू शकते. मी म्हणालो, हो का नाही सांगू शकणार? बिनधास्त सांगा आणि मला कधी पण काही पण करायला लावा. मी तयारच आहे. तुम्ही फक्त ऑर्डर करा. मामी हसली. मग ती उठून बसली आणि मला म्हणाली, हो खाली. तसं मी म्हणालो, हो दिवाण जसं की तुमच्या बापानेच दिला आहे. मग ती हसू लागली आणि मला म्हणाली, हो हा दिवाण माझ्या पप्पानीच माझ्या लग्नात दिला आहे. मग मी म्हणालो, हो मी कुठं म्हणलो आहे माझ्या पप्पाने दिल्या म्हणून? तुमच्याच पप्पाने दिला आहे म्हणलो ना. तसं ती मला म्हणाली, अरे तू मला आहोजाहो बोलू नकोस ना. मला अरे तुरे बोल. तू मला खुश केलेस, एकदम तृप्त केलेस. तुझ्यावर माझा अधिकार जेवढा आहे तेवढाच माझ्यावरसुद्धा तुझा अधिकार आहे. मग मी म्हणालो, हो का मामी? ती म्हणाली, हो ना. तू मला एकेरी नावाने हाक मारू शकतोस. तू मला थेट नीता म्हणून बोल. मी म्हणालो, ठीक आहे. तुला आवडेल का बोललेलं तसं? तसं ती म्हणाली, का आवडणार नाही? तू मला तसंच बोल. मग मी तिला ठीक आहे असं म्हणून उठून उभा राहिलो. उठून उभा राहिल्यानंतर तिनं माझा नागोबा तिनं बाहेर काढला आणि तो हातात घेऊन ती त्याच्यासोबत खेळू लागली. ती त्याला मागे पुढे हलवू लागली होती. त्याच्यावरून ती हळूवारपणे जीभ फिरू लागली. तिची जीभ जशी माझ्या नागोबाला टच झाली तसं मला एकदम भारी फिलिंग आली. माझ्या मनामध्ये काय होत होतं, माझ्या मनात किती आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या ते आता मला सांगताच येत नव्हतं. मित्रांनो, आता मी एवढा खुश झालो की मला काय होतं आहे आणि काय नाही, काय करावं आणि काय नाही मला काही समजतच नव्हतं. तरीसुद्धा मी एकदम खुश. मी स्वतःवर कंट्रोल ठेवलं आणि मी तिला म्हणालो, मामी हे असंच करतात का? मी असं कधी बघितलं नाही हो, फक्त चित्रपटात बघितलेलं तेवढंच. ती मला म्हणाली, याला माझ्या तोंडामध्ये आतमध्ये घाल. असं म्हणून तिनं तोंड उघडलं आणि स्वतःहून तिनं त्याला आत घेतलं. संपूर्ण हत्यार तिच्या तोंडामध्ये गेलं. तरीसुद्धा आणखीन माझा आकार लांबच होता. मग मी थोडंसं पुढं सरकलो. तिनंच माझ्या पाठीमागच्या बॅकला धरून पुढं ओढलं आणि मी जसं तिच्या तोंडाला चिटकलो तसा माझा नागोबा तिच्या घशापर्यंत जाऊन चिटकला होता. तिच्या घशामध्ये जी पडजीभ होती तिथंपर्यंत माझा नागोबा टच होत होता आणि तिच्या घशामध्ये घुसल्यामुळं तिला ठसका लागला. एकदम ती खोकलू लागली. तसं मी गडबडीनं घाबरून माझं हत्यार बाहेर काढलं. मग ती मला म्हणाली, तुझा नागोबा जरा जोरातच घुसला बिळामध्ये. असं म्हणून ती हसू लागली. परंतु तिला नीटपणे हसतासुद्धा येत नव्हतं. तिच्या डोळ्याला आता एकदम पाणी येऊ लागलं होतं. मी थोडासा घाबरलो. काय झालं की आणि काय नाही की असं वाटू लागलं. परंतु ती मात्र एकदम शांत होती. तिनं स्वतःवर कंट्रोल केलं. मग मी थोडासा पाठीमागे सरकलो. परंतु तिने मला लगेच ओढून घेतलं आणि माझं हत्यार तिनं हातात घेतलं आणि परत ती त्याचं तोंड म्हणजे त्याचं टोक तोंडात घेऊन परत त्याच्यासोबत खेळू लागली. जवळजवळ 15 मिनिट झाले असतील. आता माझा नागोबा चांगलाच फडा काढू लागला होता. तो आता एकदम जोशमध्ये आला होता. तो फनकऱ्या मारू लागला हे तिच्यासुद्धा लक्षात आलं. मग ती मला म्हणाली, चल नेक्स्ट राऊंडला सुरुवात करायची आहे. मी म्हणालो, मामी आता तर 2 राऊंड झालीत. तशी ती मला म्हणाली, अरे बाबा तुला जरी करायचं नसेल तर बघ ना, ह्याला करायची इच्छा आहे, हा तयार झाला आहे. मग मी हसू लागलो. मग मी तिला लगेच म्हणालो, मामी हा जरी तयार झाला असला, नागोबा जरी तयार असला तरी तुमचं बीड तयार आहे का ते अगोदर बघा. मग तिनं माझा हातात पकडला आणि खाली हात लावला. मी बघितलं खालची जागा पूर्णपणे ओली झाली होती. मग ती मला म्हणाली, तुझ्या हाताची 2 बोटं आत घाल आणि आत बाहेर कर, बघ तुला मजा येते का? असं पण खेळता येतं ना. मी म्हणालो, हो का, ठीक आहे. असं म्हणून मी तिच्या बाजूला बसलो. तिथं 2 बोटं घालून हलवू लागलो. मला एकदम मस्त मजा यायला लागली. मी जसं माझ्या हाताची बोट तिथे खेळू लागलो तसं ती तिचे डोळे बंद करू लागली. मग मी हळूच माझं तोंड तिच्या तोंडावर टेकवलं आणि तिथला कार्यक्रम चालू झाला. मित्रांनो, जवळजवळ 5-6 मिनटं मी माझ्या हातानं तिच्यासोबत खेळत होतो. मग हळूवारपणे तिनं माझा हात हातात धरला आणि त्याला बाजूला काढली. लगेच ती मला म्हणाली, उठ आणि हो तयार. मी म्हणालो, ठीक आहे मामी. तशी ती मला म्हणाली, अरे तू मला नीता म्हणायचं, मामी म्हणायचं नाही. मी म्हणालो, बरं ठीक आहे मॅडम. ती म्हणाली, मॅडम नाही नीता म्हणायचं. मी म्हणालो, ठीक आहे नीता, चल भागव तुझे पाय. ती लगेच मला म्हणाली, ठीक आहे. मी तर
मग तिने फाकवलेल्या तंगड्याच्या आत मला घेतले आणि मला म्हणाली, मार दणके जोरात, काढ रगडून आता, मला राहत नाही, ठोक लवकर. मी ठीक आहे असं म्हणून अगोदरचे जे 2 खेळ झाले होते त्याच्यापेक्षा कितीतरी जोरात तिला ठोकू लागलो. मी एकदम तिला गावरान दणके देऊ लागलो. माझ्या अंगातली पूर्ण ताकद लावून मी तिला ठोकू लागलो होतो. जसं की माझ्या नागोबाला तिनं तोंडात घेतल्यामुळं माझ्या अंगामध्ये वीज संचरली होती. आता एकदम जास्त जोरात होऊ लागलं होतं. सर्व काही जोश वाढला होता. माझा जोश वाढला आहे हे तिच्यासुद्धा लक्षात आलं होतं. मग ती मला म्हणाली, राजेश असाच ठोक. मी म्हणालो, ठीक आहे, तू शांत पडून राहा. तशी ती मला म्हणाली, मी शांत पडून नाही जमणार, मी सुद्धा तुला मदत करते. तसं मी म्हणालो, तू काय करणार मदत? मग ती मला म्हणाली, बघ तर तू. ती खालून झटके देऊ लागली. तिची कंबर खालून ती उचलत होती. त्याच्यामुळे आता मला जरा जास्तच मजा येऊ लागली. मी तिला म्हणालो, काय नीता, तू एवढ्या भारी करू शकतेस, इतकी मजा देऊ शकतेस असं मला वाटलं नव्हतं. याच्या अगोदर मला असं सुख कधी मिळालंच नाही. तशी ती मला म्हणाली, किती वेळ म्हणशील यार असंच? तुला सर्व काही मी देते ना, मग घे ना तू. तुला जसं पाहिजे तसं घे. मित्रांनो, तो एक खेळ आमचा संपला. बराच वेळा मी खेळत होतो. शेवटी मी थकलो आणि तीसुद्धा आता एकदम निपचित पडली होती. त्याच्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय. भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये.